नमस्कार, स्वागत आहे तुमचं आजच्या रेसिपीमध्ये। आज आपण बनवणार आहोत पिवळी बटाटा सुक्की भाजी। बरेच जण म्हणतात वडापावमधली भाजी फार छान लागते, मग आम्हाला ही बनवताच येत नाही। अगदी सोपी आहे बनवायला ही। चला बरं मग आज आपण ही भाजी बनवूनच पाहूया। चला बरं त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले ते पाहूया। तर त्यासाठी आपण घेणार आहोत मीडियम आकारचे बटाटे। हे बटाटे 300 ते 350 ग्रॅम भरतील एवढे आहेत। आता या बटाट्यांची भाजी 3 ते 4 जणांना आरामशीर पुरते। आता त्याच्यामध्ये घालण्यासाठी घेतले आहे आपण 2 मीडियम आकारचे कांदे, कोथिंबीर, कढीपत्ता, त्यानंतर हिरव्या मिरच्या आपल्या जसं तिखट हवं असेल त्यानुसार घ्यायच्या, त्यानंतर अद्रक, लसूण आणि मीठ। आता या बटाट्याचे आपण काप करून घेऊया असे आणि उकडण्यासाठी ठेवून देऊया, कारण असे काप केल्यानंतर हे बटाटे लवकर उकडतात। त्यानंतर आपण कांदा कट करून घेतलेला आहे, त्यानंतर लसूण, अद्रक आणि मिरच्यांची पेस्ट केली आहे, त्यानंतर कढीपत्ता आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे। आता तुम्ही पाहू शकता आपले बटाटे हे उकडून झालेले आहेत आणि त्याच्या आपण फोडी करून घेतल्यात। आता कढईमध्ये आपण तेल गरम करण्यासाठी ठेवले, त्यामुळे त्यामध्ये मोहरी टाकून घेऊया। मोहरी तडतडली की त्यामध्ये लगेच आपण कांदा टाकून घेऊया। आता कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे गुलाबीच्या रंगावर आपल्याला। आता तुम्ही पाहू शकता आपला कांदा हा आपण परतण्यासाठी टाकलेला आहे। आता तोपर्यंत आपला कांदा परततोय। मग त्यानंतर त्यामध्ये आपण आता घालून घेणार आहोत कढीपत्ता। कढीपत्ता त्यामध्ये चांगला तडतडून द्यायचा आहे। कढीपत्ता चांगल्या प्रकारे तडतडला की त्यानंतर त्यामध्ये आपण घालून घ्यायचं आहे थोडंसं मीठ। याने आपला कांदा लवकर लालसर होऊन जातो। आणि त्यानंतर घालायची आहे कोथिंबीर। कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे व त्यानंतर त्यामध्ये आता आपण घालून घेणार आहोत अर्धा चमचा हळद। हळद व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। त्यानंतर त्यामध्ये घालून घ्यायची आहे आपल्याला धना पावडर, त्यानंतर त्यामध्ये घालायचा आहे गरम मसाला व हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। व त्यामध्ये आपण आता 1 चमचा जो आपण लसूण, अद्रक आणि मिरचीची पेस्ट केली ते घालून घ्यायचं आहे। माझ्याकडनं तो व्हिडिओ स्किप झालाय। त्यानंतर हे सर्व मिश्रण आपण बटाट्याचे काप केलेले त्यावर ओतून घ्यायचं आहे व ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपली जी कढई असते, आपण त्यामध्ये कांदा व हे सर्व मिश्रण परतलेलं त्यामध्ये ही भाजी आपण घालून घ्यायची आहे। कढई चांगली थंड झाली की मग नंतर हे मिश्रण त्यामध्ये घालून घ्यायचे। तोपर्यंत ताटामध्येच हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। व आता आपण कढईमध्ये हे व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। या प्रकारे गॅसची फ्लेम चालू करायची नाहीये पण। मग आपली बटाटा भाजी सुक्की तयार झाली आहे। अगदी बनवण्यासाठी सोपी आहे, कोणीही ही सहज बनवू शकतो। ही प्लेटमध्ये आता आपण सर्व करून घेतली आहे। तर तयार आहे आपली आता ही बटाटा भाजी। अगदी लहान मुलंसुद्धा याला सहज बनवू शकेल अशी ही भाजी आहे। मग आहे की नाही वडापावमधल्या भाजीसारखी? जमेल की नाही मग बनवायला? चला बरं मग घ्या बरं बनवायला। तयार आहे आपली बटाटा सुक्की भाजी। व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।